पती हा देव आहे, पण पती देवही तसा पाहिजे. जसं सायकलला 2 टक्के राहतात, 1 टक्का पंक्चर झाला सायकल चालणार नाही. म्हणून पती पत्नीचा एक विचार पाहिजे. आणि घटना घडली कथलामुळे, तहसील मोहदागिरा नागपूर, याची समाजचा सेवक घडलेली घटना आहे. बंधू देशपांडेची पत्नी कमलाबाई म्हणते, मी गाय ढोराले चारा आणण्यासाठी जातो. पतीने म्हणते, आपण बाबाच्या मार्गात आहोत, दुसऱ्याच्या धुड्यावर गवताला जाऊ नको, गवत आणू नको. पण पतिदेवाचे शब्द तोडून पत्नी दुसऱ्याच्या धुड्यावर गवताला गेली. एक भारा गवत कापला, दुसरा भारा कापत असता अष्टी गवाऱ्या नागाने दंश केला. मार्गात होते, फुकाय नाही मारले, कीर्ती नाही केला. 3 लेकराची आई कमलाबाई 2 तासाच्या आतमध्ये मरण पावली. म्हणून शब्द तोडू नका. पती हा देव आहे, पण पती देवही चांगला पाहिजे. दारोड्या आहे, उठ्याने बायकोले झोळकते, ती बाई त्याला पतिदेव म्हणणार नाही. म्हणून पतिदेवाने पतिदेव सारखं राहिलं पाहिजे. पत्नीने पत्नी सारखं, कार्यकर्त्यानं कार्यकर्त्यासारखं, सेवकाने सेवकासारखं. आता दुसरा एक अनुभव आहे. खिडकी गाव हवन होतं दुपारी, पण हवनाच्या दिवशी सकाळी झगडा झाला. राग होता मनात, हवन केलं नाही दुपारी. कारण की हवनाच्या अगोदर सकाळी झगडा झाला, राग मनात होता. आणि राग याला पाहिजे मारा. सत्ताचा मत आहे रागाने मारायची. रागाने जर तुम्ही मारलं, पत्नीला मारण्याची जरूरत नाही. कारण की मेरा माणूस कोणाला मारत नाही. रोज म्हणतो आम्ही मडिया ती भगवत ताम, पण आम्ही मेलोच नाही. वेळ आली तर जितेच होऊन जातो. असे सगळे अनुभव आहे. म्हणून रागाने पाहिजे मारा. मानव धर्माचा खरा वैरी आहे राग. हवन होता खिडकी गावाला, बाबूराव सिंगनपुडी. त्याला एकच मुलगा हिरा गावाला. आणि घरी होता हवन. सकाळी झगडा झाला, हवन केलं नाही दुपारी. संध्याकाळ झाली, बाप म्हणते, बापू ठरलेली तारीख आहे हवनाची, दुपारी हवन नाही केलं असतो ना, संध्याकाळी तरी करून टाक. हवनाची तयारी केली, बाबाच्या पुत्राची पूजा झाली. तर राग होता मनात. हवन पेटवता, आहुती सोडता, पण राग मनात होता. पूजा झाली बाबा हनुमानच्या पुत्राची. हवन पेटवून आहुती सोडता, पण राग होता मनात. आज हवन तर होऊ दे म्हणते, उद्या फर्स्टलाच करतो. त्याच वेळी त्याचा मुलगा हिरालालचा मुलगा अमोल नावाचा 1 वर्ष 20 दिवसाचा त्याच वेळेस मरण पावला. हा सत्य आहे. बाबूराव सिंगनपुडी, खिडकी गाव आहे, तहसील मोह. 12 महिने फिरतो बाबाच्या कृपेनं. 757 गावाला फिरलो. बाबाच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं 2 वेळा हवाजहाजमध्ये बसलो. रायपूरहून हैदराबाद गेलो, हैदराबादहून बेंगलोरला एक सेवक आहे चमनलाल सहाय. त्याच्या समोर मग मैसूर, कर्नाटक, श्रीरंगपट्टणम. बंगालला एक सेवक आहे कलकत्ता, खडगपूर. त्याच्या सेवकाचं नाव आहे मोहन पंधरे. इकडे सेवकाचं प्रमाण खूप आहे. बाबाची कृपा, तुमचा आशीर्वाद. आणि तिसरी गोष्ट घटना आहे मोहतुरा, जिल्हा भंडारा. शंकरराव पाटील वैरागडे, त्यांचा मुलगा प्रभाकर वैरागडे, जो मंडळाचा उपाध्यक्ष होता, राहणार भंडार. भाऊ दारू पिऊन आला. ऐका सेविकांनो, भाऊ दारू पिऊन आला. बहीण का म्हणते भावाला, भाऊ आम्ही मार्गात आहोत, तू दारू पिऊन आलास, मी कसं करू आता. ते बहीण म्हणते, भाऊ सांगून नको येऊ. लक्षपूर्वक घराच्या मागून त्या गौरवबाईनं आपल्या भावाला, दारुड्या भावाला जेवायला वाढलं. मसी 5 मेल्या. ही सत्य घटना आहे. मोहतुरा, जिल्हा भंडारा. शंकरराव पाटील यांच्या घरची.
आणखी मोहदोऱ्याला गेलो, हत्तीबोळीला गेलो, बाबासोबत 13 वर्ष फिरलो. सुरत, मुंबई, महाबळेश्वर. 1992 मध्ये 9 दिवसात फिरलो. 9 दिवसात 65 गाव बाबा धोंडेजी सोबत. काय भगवंताला घडवायचं असेल म्हणून बाबांनी मला वाचवलं. खूप तळप होती, 3 महिने तळपत राहिले. 2 लाखाच्या वर खर्च झाला आणि बाबानं सेवकानं मला वाचवलं. विनंती केली काही आणखी घडवायचं असेल. अशा अवस्थेत बाबाने 5 कार्यक्रम घडवले. आता 15 तारीख आहे मांडळ जवळ वेडगाव. हे 15 घडवणारा बाबा माझी ताकद नाही. अनुभव एवढे आहेत. माझ्या बाबाने भंडार दिला. बाला बाबाच्या मार्गात आला. आज खूप आनंदात आहे. 2 दिवसात त्याला 15 दिवसात 2 लाख रुपये खर्च केले. अशोक नेरकर, मानेगाव, जिल्हा बालाघाट. तर सेवकांनो आज बाबा धोंडेच्या घरी मी हरदम येऊ. तांडा पेटला घर 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात बाबाचं मार्गदर्शन ऐकत होतो. ऐका सेवकांनो, भगवान बाबा हनुमानजी मला म्हणते म्हणे तुझ्यावर विश्वास केलो, गतिमाती तुला केलास, प्राप्ती तुला केलास आणि एक कृपा सगळ्याने फुटतात वाटून गेलास. घेगा लांबट, घेगा लांजेवर, घेगा ठोकरीकर, घेगा गोकुळ. आणि आता तुझे सेवक कसे मनमानी करून राहिले म्हणते की बाबाच्या मुखातले ऐकलेले शब्द जेव्हा बाबा होते. मी भगवंताला समजवतो म्हणे बाबा अज्ञान सेवक आहे, याने सांभाळून द्या. जर भगवंताला सोडलो तर सेवक छटका सहन करू शकत नाही. म्हणजे सेवक बनवालो हे बाबाच्या मुखातले शब्द ऐकले. दुसरा एक अनुभव, भगवान बाबा हनुमानजी बाबा धोंडेजीला म्हणते. लक्षात ठेवलं काय का, मी छोटासा सेवक आहोत. भगवान बाबा हनुमानजी बाबा धोंडेजीला म्हणते जो तत्व शब्द निर्माणे वागणूक करत त्याच्या सोबत राहीन, त्याच्या जवळ राहीन आणि जो तत्व शब्द निर्माणे वागणूक करणार नाही, त्याच्या जवळ उभाय राहणार नाही. हे बाबाच्या मुखातले शब्द मी ना ऐकलो ठेवली. आता याचा विचार करा. आज सेवकाला फसून झाले, सेवकाने मारून झाले. एका कार्यकर्त्यानं 3 मर्डर केले. सत्य घटना. कारण की 12 वेळेला फिरतो म्हणून हे भगवंताने अनुभव दिले. एक अनुभव आष्टी बारशी तहसील मोदा जिल्हा नागपूर. मुले मला बाई सुनेजी हिकर राहणार आष्टी बारशी तहसील मोदा जिल्हा नागपूर. खूप दुःखी होते. मार्गात आले. 3 ऑपरेशन झाले मुलीचे. त्यांच्या मुलीचे 3 ऑपरेशन झाले. आणि निर्मलाबाई भिलकरला गवाऱ्या नाकाने दंश केला. 4 वेळा दंश केला. ती बाई काय म्हणते, मी मरून जाईन पण परवा नाही, पण मी दवाई घेणार. सत्य अनुभव आष्टी बारशी. निर्मलाबाई सुनेजी भिलकर 4 वेळा दंश केला. 12 वेळा दात आली. पण ती बाई म्हणते मरून जाईन तरी परवा नाही, पण मी दवाई घेणार नाही. आणि तीर्थानं आराम झाला. त्यांच्या घरी गेलो मी आष्टी बारशीला. आता कोजागिरी होते. कोजागिरीला आपण अमृत म्हणतो नाही का. अमृत कोणी पाळलं नाही. या जगात कोणी सांगणार बी नाही की मी अमृत पाळलो. अमृत कोणता? तीर्थ आहे. बाबा हनुमानजीचा नाव आहे. हा तीर्थ अमृत आहे. दुसरी गोष्ट तत्व शब्द नियम. सरळ शब्दामध्ये म्हटलं आहे विद्वान लोकांनी ज्ञानामृत. ज्ञान हाच अमृत आहे. किती प्रकारचा ज्ञान आहे? 3 प्रकारचा ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान, तर्क ज्ञान आणि आत्मज्ञान. सगळ्यात श्रेष्ठ आहे आत्मज्ञान. बाबा आत्मज्ञानी होते. उपरोक्ष ज्ञान म्हणजे दुसऱ्यापासून घेतलेला. तर्क ज्ञान म्हणजे स्वतःच्या दिमागानं अगोदर ज्यानं हवाजाच काढला त्याचा माइंड किती असेल. ज्याला सुरू मध्ये टीव्ही बनवली त्याचा माइंड किती असेल.
याचं नाव आहे तर्कज्ञान. स्वतःच्या तर्काने म्हणून बराचसा मी वेळ घेतलेला आहे. अनुभव तो भरपूर आहे, काही कमी नाही. आणि मी आलो पाहुण्याचं हे कारण सांगतो. बाबाच्या गुणाची पुस्तक छापली, सत्य अनुभवाची, भजनाची अनुभव सागर. म्हणून आता हे पुस्तक मी गावोगावी जाऊ शकत नाही कार्यक्रमाला. पहिले सारखं आता 1-2 दिवस 4 दिवस घरी राहून कार्यक्रम, 12 महिने कार्यक्रम. पण आता पुस्तक आहे, बाबाच्या निवासाला जातो, जे काही घेतील विचारे घेत. पुस्तकाची दुकान लावली म्हणून मी आलो. नवे दादा या निमित्तानं मला मार्गदर्शन करायला मिळालं आणि मला आदर सत्कार केला. त्याबद्दल भगवान बाबा हनुमानचा, महान तेगे बाबा जुंगलीचा, रमेशजी ठोकळकरचा, विठाबाईचा आणि सर्व सेवकांचा, सेविकांचा मी अत्यंत आभारी आहे. अनुभव तो खूप वाईट, मोठी बोली ताईबाई कोडापे 10 वर्षापासून मोठी होती, बोलत नव्हती. 10 वर्षापासून हातपाय सुजून गेले, स्वतःच्या हाताने जेवण करत नव्हती. तेव्हा कोणते सांगितलं की तुम्ही बाबाच्या मार्गात जा. मार्गात आले आणि भंडाराला गेले. ताराचे निर्णय कार्यकर्ता मंडळाचा जुना कसे केले जी म्हणजे माझी पत्नी 10 वर्षापासून दुःखी आहे, मुकी आहे, बोलत नाही. मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यानं. विनंती केली भगवंताला की बाबा तुझ्या नावात इतक्या दुरून हे लोक आले, दुःखी लोक, याला समाधान देणारे तुम्ही आहे. भगवान बाबा म्हणजे मानते की बाबा जुमती की पत्नीला म्हणते तू चहा कर 2-4 कप. चहा केला, चहा बनवणार ना. कार्यकर्ता म्हणते सगळ्याला चहा दे, पण जी बाई मुकी आहे, दुःखी आहे, त्याला मी आपल्या हाताने चहा देतो. पत्नीच्या हातात 1 कप घेतला आणि ती मुकी बाई होती. घे बाई म्हणते चहा. ती मुकी बाई काय म्हणते, ताईबाई कोडापे बुट्टी उभी, आणि मी दुधाचा चहा नाही पेटची म्हणते. विचार करा कृपा कशी आहे बाबाची. 30-30 मिनिटात आंधळे लोक चांगले झाले असे अनुभव आहे. 30-30 मिनिटात आम्ही सेवक बेईमान निघालो. बाबा जुंगे सोबत गेलो धूप गावाला. आम्ही जे मागतो भगवान बाबा हनुमानजी, महान तेगे बाबा जुंगी सगळं देते. पुन्हा आम्ही बाबाला काय दिलं, हा मेन पॉइंट आहे. काय दिलं बाबाला? सत्य मिळाला प्रेमाची भीक मागत नाही. कुठं धूप गावाला बाबाच्या मुळे बसलो होतो. कोणी बोलले नाही की आम्ही सत्य मिळाला प्रेमाची भीक देतो. बाबा जुंगीची रडले, मी स्वतः पाहिलं. आणि बाबाला रडताना 2 वेळा पाहिलं. एक नेमकी निवासस्थानात भजनावर रडून दिलं बाबा जुंगीजीने, आणि धूप गावाला रडून दिलं. आज भगवान रडून राहिला आणि आम्ही हसवलं नाही. शिकलो आम्ही. बाबाचं मार्गदर्शन आहे की 40 वर्षात मी सेवकाला काही शिकवू शकलो नाही. आणि जे काही चूक झाली बोलले चालण्यात त्याबद्दल भगवान बाबा हनुमानजीला, महान तेगे बाबा जुंगीजीला, आजच्या अध्यक्षाला, मुरघरेजीला, सर्व सेवकांना मी क्षमा मागतो. आपले 2 शब्द पुरे करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. कोणाला पुस्तक लागेल भगवंताच्या गुणाची इच्छा असतात घ्याल. नमस्कार. दुकान आपल्या तिकडे. नमस्कार.